आणि उदय सामंत हे आपल्याला गाडीच्या बघायला मिळत आहेत। एक महिन्याभरापूर्वी देखील आपण मनसे शिवसेनेच्या युतीची नांदी आहे काही मला एक सांगा, तुम्ही एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून यावेळेस दोनदा आलेला आहात। एकनाथ शिंदे येत आहेत, राज ठाकरेंबरोबर त्यांची डिनर डिप्लोमसी असं कळतंय काय? आधी प्रथम मी खुलासा करतो की मी कुर्ल्याच्या कार्यक्रमामध्ये होतो, तिथनं मला निरोप आला की इथं तातडीनं साहेब येत आहेत, इथं या म्हणून मी इथं आलेलो आहे। आणि मागच्या वेळी 2 वेळा मी कशासाठी आलो हे मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की एकदा विश्व मराठी संमेलनाला राजसाहेब आलेले होते आणि नुसत्या फोनवरच्या निमंत्रणानं आले होते, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो होतो। आणि परवा जे बँकेच्या बाबतीमध्ये जो काही आता हसताय कशाला उदयजी तुम्ही म्हणताय की तातडीने तुम्ही आला, तातडीने बोलवून घेतलं आहे, पूर्वनियोजित बैठक आहे की तातडीची बैठक आहे? आणि असं काय तातडीचं झालेलं आहे की एकनाथ शिंदे मला ट्रॅफिक जाम होणार आहे, मला जाऊन आत बघू दे, विचारू दे, मग मी तुम्हाला सांगतो ना। नाही असं तातडीचं कारण काय की तातडीचंच कारण मी तुम्हाला पाहिजे कार्यक्रम दाखवतो। मी पनवेलला कार्यक्रमामध्ये होतो, जाधव साहेबांबरोबर माझं बोलणं झालं, तेव्हा देखील मी कुर्ल्यामध्ये होतो। मला आता इथे सांगण्यात आलं की इथे शिंदे साहेबांचा आदेश आला, त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे। शिंदे साहेब इथं पोहोचणार आहेत। पण मनसे शिवसेना युती होणार का येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकांची पूर्वी? नाही, मी हसलो एवढ्यासाठीच, आता जे मला प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामुळे मी हसलो। आणि म्हणजे एकूणच युतीची नांदी आहे का स्मित? आता कसलं हास्य आहे मला माहित नाही, पण मला जाऊन चर्चा करून जी काही चर्चा होईल ती मला तुम्हाला सांगावी लागेल। पहिल्या वेळेस जेव्हा आला त्यावेळेसही म्हणालात की सदिच्छा भेट आहे, बराच वेळ चर्चा चालली, आताही म्हणतात की कदाचित सदिच्छा भेट असेल। मला असं वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जर स्नेहभोजनासाठी राजसाहेबांकडे येत असतील तर याच्यामधनं राजकीय अर्थ निघू शकतात असं मला पण मान्य आहे। पण ते स्नेहभोजनासाठी येत आहेत, त्यांना आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। पण हे नाही पहिली गोष्ट एक मिनिट, ह्याच्यामध्ये सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत ते भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात, आमच्याकडनं शिंदे साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील। त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आधी स्नेहभोजनाला साहेब येऊ देत, त्यांची चर्चा होऊ देत आणि ती चर्चा जी काय होईल ते स्वतः साहेब तुमच्याशी बोलतील, राजसाहेब बोलतील। युती फक्त शिवसेना मनसेची असणार का महायुतीमध्येच मनसे? हो, पण मनसेच्या बरोबरच्या युतीसाठी साहेब इथे येत नाही, स्नेहभोजनासाठी येतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचे आणि साहेबांचे संबंध हे काय मी आल्यामुळं जवळ आलेले नाहीत, दोघंही शिवसैनिक म्हणून पूर्वीपासून काम करत होते, त्याच्यामुळे त्यांच्या संबंधातनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। आणि स्नेहभोजनाच्या टेबलवर जी काही चर्चा होईल या दोघांना जर तुम्हाला सांगायचं वाटलं नक्की सांगतील ते। नाही, दबाव तंत्र आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय आहे। जेव्हा शिंदे साहेब अगदी खुल्या दिलानं राजसाहेबांकडे जेवायला येतात, याच्यामध्ये राजकीय दबावाचा काय विषय आहे? माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील राजसाहेबांना भेटायला आलेले होते, त्याच्यामुळं मला असं वाटतं की याला राजकीय नाही। पण मध्यंतरी राज ठाकरेंकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक विधान आलं होतं की लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीत जो मनसेचा सहभाग होऊ शकला नाही तो एकनाथ शिंदेमुळे होऊ शकला नाही असं त्यांचं विधान। आता बघा, मला काय म्हणायचंय की शिंदे साहेब इथं आता स्नेहभोजनाला येत आहेत, राजसाहेबांच्या घरी येत आहेत, त्याच्यामुळे आता या बातमीवर काय खुलासा द्यायचा? कारण साहेब स्वतः इथं येत आहेत शिंदे साहेब, आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की स्नेहभोजनाला जी काही चर्चा होईल त्यांना असं वाटलं की तुम्हाला सांगावं ते नक्की सांगतील, तो अधिकार मला नाही। स्नेहभोजनामध्ये मेन्यू हा राजकीयच असणार आहे। मागच्या काळात जी काही कटुता आली होती ती आता दूर होण्यासाठी एक पाऊल पुढे आता आपल्याकडून टाकलं जातंय का? आता मनसे माहितीमध्ये पाहायला मिळेल? मला असं वाटतं की ट्रॅफिक आता पूर्ण जाम झालेलं आहे। मंगळवार आहे, युतीचा श्री गणेश आजच नाही, आता मला पहिलं मंगळवारी, आता मंगळवारचा युतीचा श्री गणेश व्हायचा आहे किंवा सगळी भेट चांगली व्हावी ही विघ्नहर्त्याला आमची प्रार्थना आहे। आणि ती त्यांची भेट ही वैयक्तिक देखील भेट असू शकते, स्नेहभोजनाची भेट असू शकते। मी सविस्तर असं सांगितलं की त्यांना त्याच्यामध्ये वाटलं तुमच्याशी बोलायचं नक्की बोलतील। आपण बघू शकतो की उद्योग मंत्री उदय सामंत हे शिवतीर्थवर आलेले आहेत आणि त्यांनी भूमिका मांडलेली आहे, सदिच्छा भेट आहे असं म्हटलं जात आहे। पण यापूर्वीही आपण
म्हटलं होतं की खाली उतरतो गाडी काढ. उदयजी तुम्ही वारंवार येता आहात, आप यहाँ पे पहुँचे हो, क्या आप अलायंस होगा ये लगभग अभी मुझको भी, मैं कार्यक्रम में था, मुझको भी मैसेज आ गया कि माननीय एकनाथ शिंदे साहब राज साहब को मिलने यहाँ आ रहे हैं, इसलिए मुझको भी बुलाया। अभी देखते हैं कि क्या है। बीच विधानसभा में सिर्फ डिनर डिप्लोमेसी है। गिले शिकवे थे माहिम विधानसभा को लेकर, अमित ठाकरे इस मैदान में उतरे थे, दूसरी तरफ सदा सरवणकर मैदान में, वो गिले शिकवे दूर हो जाएंगे? नहीं, अभी दो बड़े नेते साथ में खाना खा रहे हैं, उसके टेबल में क्या चर्चा होगी, अगर उनको लगेगा वो आपसे बातचीत करेंगे क्या है क्या। पहले भी 2 बार पहले भी आप मैं 2 बार जो आया था, मैंने बोला था प्रपोजल लेके आए हो क्या? नहीं, प्रपोजल लेके आने वाला मैं बड़ा नेता नहीं हूँ। मैं जो 2 बार आया था, एक विश्व सम्मेलन के लिए आया था, दूसरी बार जो आया था वो मराठी लैंग्वेज का जो प्रॉब्लम था उसके लिए आया। ये महापालिका चुनाव भी है, उसके मद्देनजर TV9 मराठी एकमेव। सर 5 मिनट में शूट शुरू होने वाला है। अक्षय Hi, can I borrow your jet boat? श्योर। मैंने तो सुना है अक्षय इज नेवर लेट। आपने सही सुना है। I always come on time. फिट है बॉस। Dollars big boss. दूध वाले भैया आए, न जाने कहाँ को खोए, पोस्टमैन आए, वॉचमैन आए, पुलिस आए, चोर आए, लेकिन इस घर के अंदर कोई ना है, क्योंकि बाहरी दीवारों पर लगा है राजयोग टेक्सचर पेंट। इस टेक्सचर में फील है। गुडघ्याने सांधे दुखतात, हातपाय दुखतात, पाय सुचतात, चालताना तोल जातो. अमृतध्वनी अर्थ प्लस घेतल्यापासून माझा खांदे आणि मान वगैरे काही दुखत नाही. साईड इफेक्ट काहीच झाला नाही. मला झोप चांगली लागते, मला आनंद वाटतो. मी कोणाची मदत घेत नाही, मी आरामशीर चालतो फिरतो. कंपनीतर्फे माझा धन्यवाद. दर्दमुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. अरे तू तर म्हणाला होतास ही गाडी खेचून नाही. अरे मला तर मास्टरजी म्हणाले होते. तुम्ही तर म्हणाला होता खेचून घेईल. गाडी तर अडकली. मला तर मणीने सांगितलं होतं. मला उन्नीने सांगितलं.